तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण उलटा वडापाव करणार आहोत। हा बघा, बघायला पण बघा किती छान वाटतोय। साधी आणि सोपी रेसिपी आहे, पटकन करण्यासारखी पण आहे आणि मुलांना वगैरे हे असं खूप खायला छान वाटतं। चला मग आपण सुरुवात करूया आता। मी 2 बटाटे उकडून घेतले आहेत, पाव घेतलाय। आता हे आपण आधी बाजूला ठेवून देऊया। ह्याच्यासाठी आपण आधी पीठ तयार करायचंय। चण्याचं पीठ आहे हे। हे बघा, 5 चमचे मी चण्याचं पीठ घेतलंय। अर्धा चमचा तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, हळद घालायची आहे। आधी हे थोडं आपण मिक्स करून घेऊया। आता आपण यात पाणी घालायचंय। हे बघा, अजून पाणी घालायचंय, घट्ट झालंय आता। पाणी कधी पण थोडं थोडं घालायचं, नाही तर पीठ पातळ होतं। आणि मी यात थोडीशी कोथिंबीर घालते। हे बघा, थोडंसं अजून पीठ घालायचंय, थोडं पातळ आहे बघा। हे बघा, हा छोटा चमचाच घालते। चांगलं फेटून घ्यायचंय। हे बघा, आता आपलं पीठ बरोबर झालंय। थोडासा सोडा घालते मी यात, चिमूटभरच घालते बघा। चांगलं फेटायचंय। आता आपण हे असंच बाजूला ठेवून देऊया। हे बघा, मी कढई तापत ठेवली आहे। आता आपण त्याच्यामध्ये तेल घालायचंय। 1 चमचा तेल घातलंय। आता बघा, हा छोटा चमचा आहे राई। राई थोडी तडतडायला द्यायची। आता मी थोडीशी उडदाची डाळ घालते त्यात। त्यात जिरं, कढीपत्ता मी असं बारीक करून टाकते। बघा, मिरची, आलं आणि कोथिंबीरचा ठेचा करून घेतलाय आता मी। तो परतून घ्यायचा चांगलं। थोडीशी हिंग घालायची। आता आपण याच्यातच बटाटा घालून घ्यायचा। हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं आधी हे। त्याच्यामध्येच आपण कोथिंबीर घालायची। थोडंसं लिंबू पिळून घ्यायचंय। आपण याने असं बारीक करून घेऊया। म्हणजे आपला मसाला सगळ्यालाच लागेल। हे बघा, आता गॅस बंद करायचंय। हे बघा, मी हे पाव घेतले। आता आपण हे मध्ये कट करायचे।
ही बघा मी ही चटणी बनवून घेतली आहे. याच्यामध्ये काहीच नाही, फक्त मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि लिंबू पिळलाय एवढंच आहे. बाकी काहीच नाही या मिरची याच्या चटणीमध्ये. आता ही चटणी आधी आपण लावून घ्यायची याला. हे बघा असं लावून घ्यायचंय. मी अजून एक करून घेते तसं. आता हे आपण तळून घेऊया. हे बघा आपण हे जे पीठ केलंय ना ह्याच्यामध्ये हा पाव बुडून घ्यायचा आहे आणि तळायचा आहे. गॅस थोडा बारीक केलाय मी आता. हे बघा आपला वडा कसा आहे बघा, फुगलाय असा मस्तपैकी. हा बघा आपला दोन्ही साईडनी बरोबर भाजला गेलाय. आता आपण काढून घेऊया. हे बघा आता आपण हे कटिंग करूया. ह्याच्यावर आपण थोडी चटणी घालायची. थोडस चीज घालायचंय. थोडासा वरून चाट मसाला घालायचा आहे. थोडासा चिली फ्लेक्स घालायचंय बघा. आणि तुम्ही वरती सॉस वगैरे घातलं तरी पण चालेल. हे बघा आपला तयार आहे उलटा वडापाव. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.